गट क्रमांक 2चे कामगार कल्याण अधिकारी सन्माननीय छोटू जाधव सर यांना विनंती करतो. सर्वांना ठाऊक आहे की महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ सातत्याने 70 वर्ष पूर्ण करून आज 71वा नाट्य महोत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा होतो. म्हणून लाभलेले सन्माननीय विलास कांबळे सर राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएशन नवी दिल्ली. त्याचप्रमाणे दुसरे प्रमुख म्हणून लाभलेले आहेत माननीय प्राध्यापक डॉक्टर चेतन राऊत सर. विभाग प्रमुख आहे जॉग्रफी या विभागाला. जॉग्रफी हा त्यांच्याकडे विभाग प्रमुख म्हणून काम बघत आहे धनवटे नॅशनल कॉलेज. त्याचप्रमाणे एक्झिक्युटिव्ह ॲडवायझर म्हणून जापाननी त्यांना डेप्यूट केलेलं आहे आणि भारतातील 15 युनिव्हर्सिटी त्याच्याशी जोडलेल्या आहेत आणि जापान गव्हर्नमेंटसोबत इथल्या विद्यार्थ्यांसाठी ते काम करत आहेत. असे पाहुणे या ठिकाणी लाभलेले आहेत. आजच्या या समारोपाला सगळ्यात प्रथम म्हणजे जे कलावंत या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे सन्माननीय व्यासपीठ, इतर ज्येष्ठ नाट्य क्षेत्रामधील सर्व मंडळी, माझे सर्व कर्मचारी वृंद, आपण या ठिकाणी आज 71वा नाट्य महोत्सव पारितोषिक वितरण समारंभाला एकत्रित आलेलो आहोत. संपन्न झाला. 71 वर्षाची परंपरा सांगायला आवडेल. 71 वर्षाची परंपरा ही फार मोठी परंपरा आहे. इट्स अ व्हेरी लॉंग पिरियड. आणि या 71 वर्षापासून निरंतरपणे सांस्कृतिक क्षेत्रामध्ये विशेषतः नाट्य क्षेत्रामध्ये कार्य करणारी ही एकमेव अशी स्वायत्त संस्था आहे ज्याला आपण मंडळ म्हणतो. राज्य नाट्य स्पर्धा ह्या नंतर सुरू झाल्या. त्याच्या आधीपासून आपण महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने या क्षेत्रामध्ये आपले पाय रोवले आणि अजूनही निरंतरपणे ही परंपरा आपण सुरू ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये खूप मोठमोठी लोक या रंगभूमीला घडून गेली आहेत. आपल्या पुढे बसलेले आहेत डॉक्टर नीलकांत फुलसंगे सर. अतिशय अभिमानास्पद असं नाव आहे. किशोर डाऊ बसले आहेत कोल्हाट त्या ठिकाणी. बरीचशी कलावंत त्या ठिकाणी बसलेली आहेत जी या रंगभूमीवरून मोठी झाली आहे. टोयनी हट्टंगडी असेल, गिरीश शोध असतील, विलास उजवणे असतील, अशी बरीचशी नाट्य कलावंत मोठी झालेली आहे आणि या रंगभूमीने भरभरून कलावंतांना नवी दिल्ली यांचं स्वागत सहाय्यक कल्याण आयुक्त डॉक्टर प्रतिभाताई भाकरे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय आजच्या या कार्यक्रमाला विशेष उपस्थितीमधून लाभलेले सन्माननीय ॲडव्होकेट माननीय श्री रमण सनाड सर यांचं सुद्धा स्वागत मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे आपल्या या स्पर्धेच्या तिसऱ्या परीक्षेत सन्माननीय वंदन ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये हा संपूर्ण कार्यक्रम संपन्न होतो. आदरणीय व्यासपीठ, राऊत सर, कांबळे सर, वकील साहेब, सेनाड सर, प्रतिभाताई आणि माझे परीक्षक मित्र देवेंद्र वेलणकर आणि वंदनाताई. मित्रहो, आज कामगार कल्याण केंद्राच्या या नाट्य स्पर्धेला 71 वर्ष झाली. योगायोगानं माझंही वय आज 71 वर्षाचं आहे. म्हणजे कदाचित माझा जन्म आणि या नाट्य स्पर्धेचा जन्म एका वेळी झाला असा त्याचा मला आनंद आहे. मी जन्मल्यापासून म्हणजे अगदी 6 वर्षाचा असताना पहिल्यांदा माझ्या कामगार कल्याण केंद्रामध्ये मी नाटक केलं होतं. ते मला अजूनही आठवतं. अगदी पहिल्या वर्गात शिकत असताना वयम मोठम कोटम या नावाचं. कारण तेव्हा जो पगडा होता प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये कामगार कल्याण केंद्राचा तो फार मोठा होता. कामगार कल्याण केंद्र म्हणजे एक आकर्षण होतं आमच्यासाठी तरी, अगदी लहान गावात. मी तसा परभणी जिल्ह्यातला सेलू गावचा, पण आमच्या इथे कामगार कल्याण केंद्राचं खूप मोठं काम होतं आणि आम्ही सतत त्याच्याशी निगडीत, त्याच्याशी संबंधित, त्यांच्याशी बांधलेले असायचो अगदी लहानपणापासून. तर मित्र हो, हा जो 71वा नाट्य
महोत्सव आहे, हा आम्हाला बघण्याची आणि परीक्षण करण्याची संधी कामगार कल्याण केंद्रानं दिली. त्यामुळे आम्ही त्यांचे फार आभारी आहोत. मी अशीच मेहनत करत राहा, पुढे चला. पण मला काय म्हणायचं की एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, मी पाहिलं की आपल्या इथे एवढं टॅलेंट आहे, लिखाणामध्ये टॅलेंट आहे, सादरीकरणामध्ये टॅलेंट आहे, अभिनयामध्ये टॅलेंट आहे, लाइटिंग आहे, नेपथ्य आहे, म्युझिक आहे, एवढं सगळं आहे, मेकअप आहे. आणि एवढं सगळं टॅलेंट असून ते सगळं विखुरलेलं वाटत होतं. हे जर सगळं एकत्र आलं, यातले काही सगळे जर एकत्र आले आणि त्यांनी जर एखादं चांगलं मोठं प्रोडक्शन केलं, तर मला वाटतं की हे मुंबईच्या तोडीचं होऊ शकतं आणि तुम्ही व्यावसायिक रंगभूमी आपल्या विदर्भामध्ये, आपल्या नागपूरमध्ये तुम्ही तो प्रस्थापित करू शकता. मित्रांनो, हे खूप जुनं स्वप्न आहे आमचं. आम्ही 91 ते 95 पर्यंत खूप प्रयत्न केले नागपुरामध्ये व्यावसायिक रंगभूमी सुरू करण्याची. आम्ही एवढ्या दुरून इथे रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत येऊन प्रॅक्टिसेस करायचो. पण तुम्हाला खरं सांगतो की आम्ही त्यात यशस्वी होऊ शकलो नाही. आम्ही खूप नाटकं बसवली, व्यावसायिक दृष्टीनं आम्ही केली. त्याचप्रमाणे सन्माननीय चेतन राऊत सर आणि मागील 20 फेब्रुवारीपासून तर 20 मार्चपर्यंत संपूर्ण कामगारांच्या पाल्यांना, संपूर्ण कामगारांच्या परिवाराला या ठिकाणी एक सांस्कृतिक वारसा जो लाभला, ते एका नाट्याच्या स्वरूपातून आपण या ठिकाणी मागील 1 महिन्यापासून या मंचावर मांडण्याचा छोटासा प्रयत्न केला. आणि त्या प्रयत्नामध्ये खरोखर ज्यांची कसोटी होती असे आजच्या या नाट्य महोत्सवाचे परीक्षक सन्माननीय प्रकाश सर, वंदना ताई आणि देवेंद्र सर. 1 महिना आपण एखादा पिक्चर जर बघतो की एखादी घटना जर घडली तर त्या घटनेचं गांभीर्य साधारणतः मला असं वाटतं 2 ते 3 दिवस, 4 ते दिवस, 5 दिवस, म्हणजे आज काय जेवलो ते सुद्धा उद्या सांगता येत नाही. पण तरी सुद्धा मागील 1 महिन्यापासून या ठिकाणी जी नाट्य झाली त्या नाट्याचं संपूर्ण विश्लेषण करून एक संपूर्ण पात्र या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून ज्यांनी आज कसोटीचा सामना आमच्या सर्व साक्षीने या ठिकाणी पारितोषिक वितरणाच्या माध्यमातून ज्यांना देण्याचं धाडस या ठिकाणी टाकलं, त्या सर्व मान्यवरांचं उपस्थित ज्यांनी मला ही संधी या ठिकाणी मिळवून दिली, सन्माननीय सौ प्रतिभाताई भाकरे यांचं सुद्धा या ठिकाणी जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. हे जे नाट्य महोत्सव आहे, हे नाट्य महोत्सव ह्या स्पर्धा ह्या वाखाणण्याजोग्या आहे. कारण असं म्हटलं जातं की अभिव्यक्ती ही मानवी मनाची नितांत गरज आहे. आणि अभिव्यक्ती जर मानवी व्यक्तीची माध्यम आपण शोधतो, त्यामध्ये नाटक हे अतिशय प्रभावी असं अभिव्यक्तीचं माध्यम आहे. जेव्हा एखाद्या नाटकामधनं एखादा संवाद साधला जातो आणि तो कलावंत जेव्हा आपला संवाद त्या नाटकामधून ते पात्र रंगवत असतो, प्रत्येक बसलेला प्रेक्षक त्यामध्ये आपलं प्रतिबिंब शोधत असतो. आणि हे जेव्हा प्रतिबिंब त्याच्या मनातील वेदना, त्याच्या मनातील संवेदना जेव्हा त्याच्याशी जुळतात, तेव्हा तो रममान होतो आणि वाहवा करून प्रफुल्लित होतो. ही जी अभिव्यक्ती आहे, ही अभिव्यक्ती या नाटकांमधनं प्रसारित केली जाते, व्यक्त केली जाते. आणि म्हणून म्हणेल की अभिव्यक्तीचं सशक्त माध्यम हे नाट्य आहे. आणि हे नाटक साकारणारे तुम्ही सर्व कलावंत, त्याला पाठबळ देणारे सर्व त्याचे मागील पडद्यामागील जे त्याचे डायरेक्टर्स आहेत किंवा नेपथ्य आहे किंवा रायटर्स आहेत, म्युझिक आहे, हे सगळे कलावंत, हे सगळे जे काही त्या नाटकाच्या मागे मेहनत घेणारे सगळे लोक आहेत, या सगळ्यांची मेहनत असते. ते तो कलाकार जेव्हा अभिव्यक्ती समोर सादर करत होते, अशा प्रकारचं त्यांचं अभिव्यक्ती आणि भाषण झालेलं आहे. धन्यवाद सर. आणि यानंतर आजच्या कार्यक्रमाला त्या सन्माननीय अध्यक्षा लाभणार होत्या, त्या आपल्या कार्यक्रमाच्या वेळेत उपस्थित झालेल्या नाहीत. अशा सन्माननीय नागपूर शहराच्या महापौर नीताताई ठाकरे मॅडम. परंतु आपली एक परंपरा आहे की आपला कुठलाही कार्यक्रम असतो तो अध्यक्षांच्या परवानगीने किंवा अध्यक्षांच्या त्या कार्यक्रमाला असावं लागतं. तर मी आजच्या कार्यक्रमाला जे विशेष उपस्थितीमधून लाभलेले आहेत त्यांना दोन्ही भूमिका पार पाडायच्यात अशी मी त्यांना विनंती करतो की सन्माननीय ॲडव्होकेट माननीय अमन सिन्हाळ सर यांनी सन्माननीय अध्यक्ष, त्याचप्रमाणे कार्यक्रमाची विशेष उपस्थिती अशा दोन्ही भूमिकेतून
आपलं सादरीकरण करायचं, आपलं मार्गदर्शन करायचं अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय रमण सिंह. एक और आ गए बदल रंगदेवतेस नमस्कार करतो. नाटकाचे जनक भरत मुंगींचे स्मरण करतो. आपल्या सगळ्या रंगकर्मी या कोणत्यापासून जिथे चळवळ, नाट्यकर्मींची चळवळ पारितोषिकाच्या प्रतीक्षेमध्ये जास्त चळवळ चालू आहे तिथपासून तर शेवटपर्यंत सगळ्या रंगकर्मींना नमस्कार करतो. त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित सहाय्यक कल्याण आयुक्त डॉक्टर प्रतिभा ठाकरे मॅडम या ठिकाणी आले आणि आत्ताच माझ्या मंचावर बसल्या त्यांचं बोलणं झालं. सिव्हिलला मनपातून त्या निघू शकल्या नाही, त्याच्यामुळे त्यांना उशीर झाला. त्याचप्रमाणे अतिशय दोन चांगले मार्गदर्शन या ठिकाणी झाले, विलासजी कांबळे सर, चेतन राऊत सर. त्याचप्रमाणे आपल्या सगळ्या नाटकाचं परीक्षण करणारे श्री आमचे ज्येष्ठ बंधू मार्गदर्शक प्रकाशजी देवा सर, मित्र देवेंद्रजी वेलणकर, वंदनाताई झिंदे, या ठिकाणी उपस्थित अनेक कलाकार, सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही, ज्येष्ठ श्रेष्ठ कलाकार या ठिकाणी आहेत, माझे सहकारी आहेत, माझे काही ज्युनियर आहेत. अनेकांसोबत मी नाटकामध्ये काम केलेलं आहे. त्या सगळ्यांसमोर मला इथे बोलण्याची संधी मिळाली, मला फार आनंद झाला. पण माझ्या आनंदाचा अतिरेक तुमच्यावर होणार नाही याची काळजी मी अवश्य